पहिले मूळ याच्यात होत्या, त्याच्यानंतर उर्दूमध्ये होत्या, त्याच्यामुळे त्या नोंदी कोणाला समजत नव्हत्या. ती समितीची स्थापन झाली त्यांच्या आधारे जे अभ्यासक होते त्यांनी त्या ज्या नोंदी त्या शोधण्याचं काम केलेलं आहे. आता या दुसरा जो लढा झाला, आता मुंबईतला जे पुन्हा जी आर निघाला त्या आधारे आता एक जरी समजा शिंदेचं सर्टिफिकेट निघालेलं असलं तर त्याचं कुळ दिलंय, नातेवाईक दिले, गावातील दिले. त्याच्यामुळे आपल्याला त्या एका नोंदीहून सगळे टोटल जेवढे शिंदे आहेत तेवढे त्या नोंदीच्या आधारे निघून जातील. याच्यानंतर आणखी पण 2 नोंदी होत्या, पण त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही. पण एक शहाजी भिका अशी नोंद होती, ती आपली शहादू भिका होती, तर ती शहाजी म्हणून आपण ती पण नोंद पुढे हे करू शकतो. पण त्याचं डिपार्टमेंट आपल्याला अजून हे झालेलं नाही. 1-2 दिवसात त्याचं डिपार्टमेंट आपण शोधून त्या पण नोंदीच्या पाठपुरावा आपण करू. तर ह्या एक नोंदीच्या आधारे आपल्याला कसे सर्टिफिकेट आपले सर्वांचे लाडके प्रशांत दादा पाटील सदाफळ ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले अशा राजमाता जिजाऊ, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले असे छत्रपती शिवाजी महाराज, तसेच स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, या देशाला सर्वप्रथम आरक्षण मिळवून दिले छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व या महाराष्ट्रात जो मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तो झंझावात त्यांनी उभा केला. आदरणीय आमच्या सर्वांचे मराठा हृदय सम्राट माननीय संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांना प्रथम अभिवादन. आज या माध्यमातून आपण जवळपास आता 93 गाव आहे वैजापूर तालुक्यात. म्हणजे ही जी मोहीम आपण राबवली, मनोजदादांनी आंदोलन केलं. आता माझी पार्श्वभूमी सांगितलं तर वैजापूरला आपण सगळे सोनूभाऊ आपण सर्व गावकरी मंडळी होती, सभा घेतली आपण मंजारी पाटील, आणि 23/10/2025ला आपण सभा घेतली, 9/10/23ला. आणि त्या सभेनंतर मनोजदादाच्या सभेनंतर आपण या आंदोलनात सहभागी झालो. मी एका राजकीय पक्षाचा तालुकाध्यक्ष होतो, ते बाजूला करून तुम्हाला सांगतो आणि स्वतः मेहनत करून, म्हणजे हा जो लढा आहे हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सातत्याने जवळपास 43-44 वर्ष आले या लढ्याला. त्यावेळेस 1982 साली अण्णासाहेब पाटील यांनी एक मुंबईला मंत्रालय मोर्चा नेला होता, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून. तेव्हा त्या मोर्चा नेल्यानंतर तिथं सांगितलं का उद्या जर समाजाला आरक्षण मिळालं ते माझं आत्मबलिदान करेल. त्यानंतर 2-3 दिवसात त्यांनी डोक्याला गोळी मारून आत्मबलिदान दिलं. त्याच्यानंतर